एक वेळ अशी होती की एका हिरवळीच्या जंगलात एक लहान आणि चपळ हरिण राहत होतं. त्याचं नाव होतं हिरू. हिरू अतिशय शांत स्वभावाचा होता आणि त्याचं सगळ्यात आवडतं काम म्हणजे जंगलातल्या गवतावर मोकळं पळणं. तो नेहमी आनंदी असायचा आणि कोणाशीही भांडण करत नसे. एक दिवस जंगलात एक नवीन शिकारी आला. तो शिकारी अत्यंत कुशल आणि चतुर होता. त्याने ठरवलं की आज काहीतरी वेगळं शिकार करायचं. शिकारीने जंगलात प्रवेश केला आणि हिरूच्या मागे लागला. हिरू खूप सावध होता. तो नेहमी सतर्क राहत असे, पण शिकारीचा आवाज त्याला कळला नाही. शिकारी हळूहळू हिरूच्या अगदी जवळ आला. पण हिरूच्या कानांनी त्याचा हलका आवाज पकडला. हिरूने मागे पाहिलं आणि त्या शिकायाला पाहिलं. आता वेळ फारच कमी होती. शिकारी जवळपास पोहोचला होता आणि हिरूला पळायची वेळ आली होती. हिरू जोरात धावत सुटला. तो इतका वेगाने पळत होता की त्याला पकडणं शिकायाला अशक्य होतं. त्याच्या पायांमध्ये अपार शक्ती होती. तो झाडांच्या मधून, दगडांच्या आणि डोंगराच्या कड्यांवरून एकदम सफाईने पळत होता. शेवटी शिकारीने थोडा वेळ पाठलाग केला, पण त्याला कळलं की हिरू त्याच्या आवाक्याबाहेर आहे. तो थकून थांबला आणि म्हणाला, "हे हरिण खरंच विशेष आहे. याला पकडणं अशक्य आहे." हिरूने त्या शिकायापासून सुटका करून घेतली होती. हिरू पुन्हा जंगलात शांतपणे गवत खात बसला आणि त्याने एक गोष्ट शिकली, त्याच्या चपळाईमुळेच तो सुरक्षित राहू शकतो. त्यामुळे तो नेहमी सावध राहायचा आणि आपलं जीवन आनंदात जगायचा. तेव्हापासून हिरू जंगलातला सर्वात चपळ आणि हुशार प्राणी म्हणून ओळखला जाऊ लागला.